नमस्कार पालको, स्वागत आहे आपलं दत्ता चवले माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आरटी वर्ष 2024-25 मध्ये ॲडमिशन प्रक्रियेबद्दल एक छोटंसं अपडेट आपल्याशी शेअर करायचं आहे। आपल्याला माहितच होतं की आरटीची जी ॲडमिशन प्रोसेस आहे, शाळेची नोंदणी ही सुरू झाली होती फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात, जी की 11 मार्चपर्यंत राहणार होती। परंतु आपण जर समजा आता आरटीच्या वेबसाईटवरती भेट दिली तर नवीन नियमावली किंवा नवीन जे तारखा आलेल्या आहेत त्या तारखेच्या हिशोबाने जे आपल्याला पूर्वी सांगण्यात आलं होतं की 11 मार्चपर्यंतच शाळेची नोंदणी होईल, त्यानंतर विद्यार्थ्याची नोंदणी सुरू होईल दुसरा टप्पा। परंतु अद्यापही दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झालेली नाहीये। ॲडमिशन शेड्यूलमध्ये तुम्ही पाहू शकता की 2024-25 चे ॲडमिशन शेड्यूल आपल्याला पाहायचं आहे। त्यामध्ये राऊंड 1 आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। राऊंड 1 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं रेग्युलर सिलेक्शन लिस्ट म्हणून येईल। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रत्येक जिल्ह्यासाठी तारीख एकच आहे। 4/3 ला नोंदणी सुरू झाली आहे आणि 16/3 पर्यंत ही चालणार आहे। म्हणजे अद्यापही शाळा विद्यार्थ्याची नोंदणी सुरू झालेली नाहीये। 16 तारखेपर्यंत शाळेचीच नोंदणी होणार आहे। किंबहुना असं नाहीये की 17 ला लगेच विद्यार्थ्याची नोंदणी सुरू होईल। मागील अनुभवावरून आपण सांगू शकतो की ही तारीख वाढूही शकते, तांत्रिक अडचणी आल्या तर वाढू शकते, किंवा लागली 17 तारखेला ऑनलाईन ॲप्लिकेशन्स हे सुरू होतात। मग आता प्रश्न हा आहे की सुरू झालेले ॲप्लिकेशन्स कसे करायचे ऑनलाईन। तर त्यासाठी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती जायचं आहे आणि या ठिकाणी उजव्या हाताला जर तुम्ही पाहाल तर इथं न्यू रजिस्ट्रेशनची लिंक येऊन जाईल। इथंच क्लिक करून तुम्ही नवीन नोंदणी करू शकता। तर ही होतं छोटंसं अपडेट जे की 16 तारखेच्या नंतर आपण आशा करू की ॲडमिशन प्रोसेसला सुरुवात करूया। नवीन बदल जो काही घडलेला आहे त्यामुळे कोणत्या शाळा निवडता येतील, कोणत्या शाळा निवडता येणार नाहीत याबद्दलही ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच आपल्याला लक्षात येईल। तोपर्यंत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।